युनिसेलर्जीमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण ऑर्डर मॉड्यूलचा वापर करून सिंगल आणि बल्क शिपमेंट कसे तयार करायचे ते समजून घेणार आहोत. चला टप्प्याटप्प्याने सुरुवात करूया. भाग 1. सिंगल शिपमेंट तयार करणे. पायरी 1. ऑर्डर मॉड्यूलमध्ये जा. सर्वप्रथम डाव्या बाजूच्या मेनूमधून ऑर्डर मॉड्यूलवर क्लिक करा. लिस्टिंग पेजवर तुम्हाला तुमचे सर्व ऑर्डर्स दिसतील. ऑर्डर्स डिटेल्स कॉलममध्ये कोणत्याही ऑर्डर्स आयडीवर क्लिक करून पूर्ण ऑर्डरची माहिती पाहू शकता. त्यानंतर तुम्ही ऑर्डर्स डिटेल्स पेजवर रिडायरेक्ट व्हाल. येथे तुम्ही खालील माहिती पाहू शकता: ऑर्डर डिटेल्स, कस्टमर डिटेल्स, पॅकेज डिटेल्स, ब्रेकआउट डिटेल्स, ट्रॅकिंग इन्फॉर्मेशन. ऑर्डरची माहिती तपासल्यानंतर पुन्हा ऑर्डर लिस्टिंग पेजवर या. पायरी 2. शिप नाववर क्लिक करा. ॲक्शन कॉलममध्ये शिप नाव बटनावर क्लिक करा. तुम्ही क्रिएट शिपमेंट पेजवर रिडायरेक्ट व्हाल. पायरी 3. बॅच तयार करा. ज्या प्रॉडक्टचा शिपमेंट करायचा आहे तो निवडा. क्रिएट बॅच बटनावर क्लिक करा. प्रॉडक्ट बॅच नावाचा पॉपअप दिसेल. येथे पॅकेजचे मापदंड भरा. वेट, लेंथ, विड्थ, हाईट सर्व तपशील भरल्यानंतर क्रिएट बॅचवर क्लिक करा. पॉपअप बंद होईल आणि बॅच नंबर 1 तयार होईल. पायरी 4. वेअरहाऊस आणि कुरिअर निवडा. बॅच नंबर 1 मध्ये वेअरहाऊस निवडा. कुरिअर सर्व्हिस निवडा. चेक रेटवर क्लिक करा. सिस्टीम कुरिअरची शिपिंग रेट दाखवेल. शिपिंग चार्जेस काळजीपूर्वक तपासा. पायरी 5. शिपमेंट सबमिट करा. सर्व माहिती योग्य असल्यास सबमिट शिपमेंटवर क्लिक करा. तुम्ही शिपमेंट मॉड्यूलवर रिडायरेक्ट व्हाल. सुरुवातीला लेबल स्टेटसमध्ये लेबल नॉट अवेलेबल असे दिसू शकते. कृपया 1 ते 2 मिनिटे प्रतीक्षा करा. लेबल तयार झाल्यानंतर डाउनलोड बटनावर क्लिक करा. शिपमेंट लेबल प्रिंट करा आणि ते पॅकेजवर लावा. तुमचा सिंगल शिपमेंट आता तयार आहे. भाग 2. बल्क शिपमेंट तयार करणे. आता आपण बल्क शिपमेंट कसे तयार करायचे ते समजून घेऊ. पायरी 1. मल्टिपल ऑर्डर्स निवडा. ऑर्डर मॉड्यूलमध्ये जा. चेकबॉक्स वापरून अनेक ऑर्डर्स निवडा. ऑर्डर्स निवडल्यानंतर वर क्रिएट बल्क शिपमेंट बटन दिसेल. त्यावर क्लिक करा. तुम्ही बल्क शिपमेंट पेजवर रिडायरेक्ट व्हाल. पायरी 2. वेअरहाऊस निवडा. बल्क शिपमेंट पेजवर सर्वप्रथम वेअरहाऊस निवडा. खाली निवडलेले सर्व ऑर्डर्स दिसतील. पायरी 3. पॅकेज डायमेन्शन्स भरा. प्रत्येक ऑर्डरसाठी खालील तपशील भरा: वेट, लेंथ, विड्थ, हाईट. पहिल्या ऑर्डरसाठी तपशील भरल्यानंतर चेक रेटवर क्लिक करा. सिस्टीम शिपिंग रेट दाखवेल. उर्वरित ऑर्डरसाठीही हीच प्रक्रिया पुन्हा करा. प्रत्येक शिपमेंटसाठी डायमेन्शन्स भरा आणि चेक रेटवर क्लिक करा. रिसेट शिपमेंट आवश्यक असल्यास, जर तुम्हाला सर्व भरलेले पॅकेज तपशील हटवायचे असतील, रिसेट शिपमेंट बटनावर क्लिक करा. यामुळे आधी भरलेली सर्व डायमेन्शन्स हटवली जातील. जर माहिती योग्य असेल तर रिसेट करण्याची गरज नाही. पायरी 4. बल्क शिपमेंट सबमिट करा. सर्व ऑर्डर्सचे डायमेन्शन्स आणि शिपिंग रेट्स तपासल्यानंतर सबमिट शिपमेंटवर क्लिक करा. सिस्टीम शिपमेंट्स प्रोसेस करून तुम्हाला शिपमेंट मॉड्यूलवर रिडायरेक्ट करेल. पायरी 5. शिपमेंट स्टेटस तपासा. शिपमेंट मॉड्यूलमध्ये तुम्हाला दिसेल: कुरिअर स्टेटस, पिकअप शेड्यूल्ड, लेबल स्टेटस. सुरुवातीला लेबल नॉट अवेलेबल असे दिसू शकते. कृपया 1 ते 2 मिनिटे प्रतीक्षा करा. लेबल तयार झाल्यानंतर डाउनलोड बटन दिसेल. डाउनलोडवर क्लिक करा. शिपमेंट लेबल्स प्रिंट करा आणि संबंधित पॅकेजवर लावा. तुमची बल्क शिपमेंट प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. शिपमेंट कॅन्सल करणे आवश्यक असल्यास, जर तुम्हाला एखादा शिपमेंट कॅन्सल करायचा असेल, शिपमेंट मॉड्यूलमध्ये जा. निवडलेल्या शिपमेंटसाठी कॅन्सल बटनावर क्लिक करा. कन्फर्मेशन पॉपअप दिसेल. येस वर क्लिक करून पुष्टी करा.
शिपमेंट स्टेटस कॅन्सल्ड मध्ये अपडेट होईल. अंतिम सारांश. युनिसेलर्जीच्या शिपमेंट मॉड्यूलद्वारे तुम्ही पूर्ण ऑर्डर तपशील पाहू शकता, सिंगल शिपमेंट तयार करू शकता, बल्क शिपमेंट तयार करू शकता, पॅकेज डायमेन्शन्स भरू शकता, कुरिअर रेट तपासू शकता, शिपमेंट सबमिट करू शकता, शिपिंग लेबल्स डाउनलोड करू शकता, आवश्यक असल्यास शिपमेंट कॅन्सल करू शकता. यामुळे तुमची ऑर्डर फ्युलिमेंट प्रक्रिया सोपी, जलद आणि कार्यक्षम बनते. युनिसेलर्जी वापरल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या संपूर्ण ई कॉमर्स व्यवसायासाठी एक स्ट्रॅटेजी प्लॅटफॉर्म.